नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. शीर्षक वाचून जरासं आश्चर्यचकित झाला असाल. राष्ट्रवादीच्या शरद पवारांची गोची. होय, मी शरद पवार यांच्यावरच बोलतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांवरच बोलतो आहे. त्यांची गोची झाली आहे हे सांगणार आहे. त्यांच्यावरती अन्याय झालाय हे सांगणार आहे. पण मी कोणत्या शरद पवारांवर बोलतोय ते तुम्हाला आता हा व्हिडिओ पूर्ण बघूनच कळणार आहे. शरद पवार अशी नावं कित्येकांची असतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शरद पवार हे नाव मी तरी 2-3 लोकांचं ऐकलेलं आहे. म्हणजे मी ऐकलेलं. एक, बारामतीचे शरदचंद्र गोविंदरावजी पवार, जे गोविंदबाग सिल्वर ओक या निवासस्थानी राहतात. 2, म्हणजे थेट तिथून येऊन मी दुसरीकडे येतोय की एका महाविद्यालयाच्या PROचं काम करून रोज बातम्या काढून लोकाला पाठवणारा, कारण माझ्या मेल आयडीत ते नाव शरद पवार या नावानेच येतं, म्हणून तो एक शरद पवार. असे एक थेट शरद पवार ज्यांच्या बातम्या बनतात आणि दुसरा लोकांच्या बातम्या काढणारा एक शरद पवार, अशी 2 टोकं. तिसरे एक शरद पवार होते जे नंतर राहिले नाहीत त्यांच्यासोबत, म्हणजे ज्यांच्यासोबत होते तेही राहिले नाहीत आणि शरद पवारही त्या संस्थेत राहिले नाहीत. ते शरद पवार म्हणजे इंदोर निवासी शरद पवार. बय्यू महाराजांच्या सोबत त्यांचं पाक्षिक काढत असताना संपादनाचं काम करायचे ते तिसरे शरद पवार. मी या 3ही शरद पवारांच्या विषयी बोलणार नाहीये. अजून एक शरद पवार आहेत नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यामध्ये, आणि हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांची गंमत मला तुम्हाला सांगायची आहे. बघा, राजकारण किती भयंकर असतं. पुतळ्याच्या निमित्ताने घडलेल्या राजकारणात एका चांगल्या माणसाचा कसा बळी जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे लोहा शहर हे लातूर नांदेड महामार्गावरचं शहर, तालुक्याचं गाव. आणि लोहा शहर ओलांडल्यानंतर लातूरकडून जाताना लोहा क्रॉस झाल्यावर एक कंधारचा चौक लागतो. लोह्याकडून नांदेडकडे जात असताना उजव्या हाताला कंधारला वळणारा एक रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या मधोमध एक चौक तयार करण्यात आला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला. अर्थात हा पुतळा उभा केला तेव्हा सुरक्षेच्या दृष्टीनं त्या पुतळ्याच्या भोवती एक पिंजरा तयार केला गेला होता. सकृत दर्शनी बघितल्यावर असं वाटायचं की छत्रपती शिवाजी महाराजच कैद येत आहेत. आता या पुतळ्याला उभा करतानाचे सोपस्कार पूर्ण झालेले नव्हते. परवानग्या घेणं वगैरे सगळ्या अशा गोष्टी झालेल्या नव्हत्या. रस्त्याचं रुंदीकरण होऊ लागलं होतं. रुंदीकरणामध्ये तो पुतळ्याची एकूण आकार, त्या बांधकामाचा आकार, हे सगळं त्रासदायक ठरू लागलं होतं. म्हणून पुतळा काढायचं ठरलं सर्वानुमते आणि तो एका अशा ठिकाणी उभा करायचं ठरलं की जिथे लोकांना बघता येईल, महाराजांचा सन्मान देखील राहील. हे ठरलं आणि तिथले एक स्थानिकचे नगरसेवक शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच पुढे आले आणि त्यांनी या कामामध्ये पुढाकार घेण्याचं ठरवलं. मग हा पुतळा सरकारी खर्चानं न उभारता लोकांच्या पैशातून उभा करावा असं ठरलं. त्यावरचे कामं चालू झाले. मग जागा शरद पवारांनी आपलीच त्यासाठी दिली आणि सांगितलं की माझ्याच जागेमध्ये हा पुतळा उभा केला जावा. पुढे झालं असं की एक प्रसंग घडला आणि त्यांच्या घरी आर्थिक व्यवहारासाठी एक माणूस, छोटा मुलगा गेला, तरुण असेल. त्याची आणि शरद पवारांच्या भावाची बाचाबाची झाली. या बाचाबाचीत त्याला आपला अपमान झाला आहे असं वाटलं. हा मुलगा घरी गेला, त्यानं एंड्रेल पेलं आणि एंड्रेल पिल्यानंतर याचा 306चा गुन्हा शरद पवारांच्यावरती दाखल झाला. भांडला भाऊ, गुन्हा दाखल झाला शरद पवारांच्यावरती. आता गुन्हा दाखल झाल्यावर दारात पोलीस आले. ते बघायला पवारांची बायको होती. बायकोला बसला धक्का. या धक्क्यातून तिला आला हार्ट अटॅक आणि हार्ट अटॅक आल्यावर पवारांची बायको गेली देवाघरी. बायकोचा अंत्यसंस्कार करून पवार तिसऱ्या दिवशी घरी आले. तोच एक कर्तव्य अडवं आलं आणि सांगितलं गेलं की पुतळा तयार होतो आहे, त्यात आता सगळं द्रावण ओतायचं आहे. म्हणजे ते जे ब्रांजचा पुतळा, ह्याचा पुतळा करायचा, त्याचं लिक्विड ओतायचं आहे आणि तुम्ही 8 लाख रुपये पाठवले तरच तो पुतळा तयार केला जाईल, अन्यथा नाही. गुन्हा दाखल झालेला.
बायको मेलेली. शरद पवार नावाच्या माणसाने आपल्या खात्यावरून बायकोच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशी 8 लाख रुपये त्या मूर्तिकाराला पाठवले आणि पुतळा बनला. पुतळा बनल्यानंतर काही दिवसात तो लोहा शहरामध्ये आला आणि पुतळा आल्याबरोबर राजकारणातला वाद सुरू झाला. पुढे त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी शरद पवारांचा आलेला पुतळा त्यांच्या जागी बसवायला विरोध सुरू केला आणि त्यांची जोरदार बदनामी लोह्यामध्ये सुरू झाली. पवारांचा पुतळा, पवारांनी तयार केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बंदिस्त नको होता म्हणून मोठा करून घेतला. त्याला परत नगरपालिकेच्या आवारात बंदिस्त करून ठेवण्यात आलं. बायको मेल्यावरही पैसे देणारा माणूस पुतळ्याच्या वादामध्ये बदनाम झाला. मुख्य चौकातला चौथरा देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशिवाय तयार झाला आणि जिथे त्यांना स्थलांतरित करायचं होतं ती जागा सुद्धा तशीच ओसाड राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाट बघत पुन्हा पुतळा कैद झाला. पुन्हा जागा ओसाड पडली. करणारे बदनाम झाले आणि शिवरायांच्या नावावर राजकारण करणारे मात्र आबादी आबाद झाले. प्रत्येकाचे हेतू साध्य झाले होते. मला ती कविता पुन्हा आठवू लागली. नव्या स्वातंत्र्यासाठी नवे टिळक, नवे गांधी जन्माला येतील. त्यांचेही पुतळे उभे राहतील. पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्चीवर बगळे बसतील. खुर्चीवर बसलेल्या बगळ्यांनी राजकारण आड करत शिवरायांचा पुतळा पुन्हा बंदिस्त करून टाकलाय. चौथरा ओसाड ठेवलाय. बसविणारा माणूस बदनाम केलाय. आणि प्रश्न सगळे जशास तसे आहेत. जातीच्या नावावर, महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी शरद पवारांना बदनाम करत पुन्हा एकदा डाव टाकलेला आहे. शरद पवार नाव आहे म्हणून त्याच्याविषयी वाईटच बोललं पाहिजे असं अजिबात नाही. किमान शिवरायांना मुक्त करून लोह्याच्या चौथऱ्यावर पुतळा बसवला जाईल एवढीच साधी सरळ अपेक्षा. धन्यवाद.